हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण बनवत आहोत फ्राईड राईस. फ्राईड राईससाठी लागणारे साहित्य बघूया. एक छोटी पत्ताकोबी बारीक चिरून घेतली, गाजर घेतलं बारीक चिरून, सिमला मिरची चिरून घेतलं, अद्रक आणि लसूण जाडसर कुटून घेतले, कढीपत्ता आणि कांदा आणि शेजवान फ्राईड राईस मसाला. हा तुम्हाला कुठल्याही दुकानावर भेटून जाऊ शकतो. आता आपण त्याचा फ्राईड राईस बनवण्यासाठी हैदराबादी तांदूळ घेतला 2 वाटी. आता एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. त्यात थोडंसंच मीठ घालायचं, जास्त मीठ घालायचं नाही, कारण फ्राईड राईसमध्ये ऑलरेडी नमक हे असतं. आता मी तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात टाकले. पाणी हे जास्तच टाकायचं. आपल्याला फक्त भात 80% शिजवून ते पाण्यातून काढून घ्यायचं आहे, त्यामुळे पाणी जास्त टाकायचं. कमी पाणी टाकलं की भात असा चिपकलेल्यासारखा येतो. आता मोकळ्या पाण्यात जर आपण शिजवलं तर भात असा मोकळा मोकळा येतो. यात थोडं तेल पण घालायचं. जेवढे जास्त पाणी घातले तेवढ्या जास्त पाण्यामध्ये मस्त भात हा आपला छान शिजून जाईल. गॅस हा फुल गॅसवर पण केलं तरी चालणार आहे. 5 ते 7 मिनटं आपल्याला तांदूळ हा शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, उकळ फुटून गेलेली आहे. आपण चेक करूया. भात आपला शिजून गेला आहे. आता आपण एका गाळणीत त्याला गाळून घेऊया. भाताच्या याच्यातून पूर्ण पाणी हे आपण काढून घ्यायचं आहे. एका गाळणीत आपण पूर्ण भात हा आपला पाण्यातून पूर्ण काढून घेतलेला आहे, म्हणजे एक थेंब सुद्धा पाणी राहणार नाही. भात आपला बघा मोकळा मोकळा झाला आहे. आपण जेवढं जास्त पाणी टाकू तेवढं हा भात शिजायला आणि मोकळा व्हायला मदत होईल. हे बघा, तांदूळ किती मोकळे मोकळे झाले आहे. चला तर मग आता आपण फोडणी देऊया. तर आता त्याच कढईत मी 4 चमचे तेल टाकले. आता त्याच्यात लसूण आणि अद्रक टाकूया. लसूण अद्रक फ्राय झाले की आपण जी सिमला मिरची घेतली होती ती आता टाकूया. गॅस हा मीडियम ठेवायचा. सिमला मिरची थोडी फ्राय झाली की गाजर टाकूया. तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते पण टाकले तरी चालेल. माझ्याकडे जेवढे उपलब्ध होते मी तेवढे व्हेजिटेबल हे टाकलेले आहे. आता मी कांदे टाकेल. कांदे पण लांब लांब चिरायचे आणि मस्त ते पण फ्राय करून घेऊया. फुल गॅस, आता थोडा गॅस फुल करून हाय फ्लेम करून घ्यायची, म्हणजे आपल्याला भाज्या ह्या क्रंची वाढण्यासाठी गॅस हा फुल करायचा. आता मी पत्ताकोबी घातली. पत्ताकोबी घालून चांगलं फ्राय करून घेऊ. एक मिनिटासाठी झाकून देऊया. भाज्या आपल्या मस्त फ्राय झाल्या. आता यात आपण लाल चटणी टाकूया. लाल चटणी तुम्ही तुमच्यानुसार टाका. मी 2 चमचे लाल चटणी टाकली आणि आता त्याच्यात फ्राईड राईस मसाला टाकेल. ही 10 रुपयाची पुडी येते, ती पूर्ण टाकून दिली आहे 2 वाटी तांदूळला पूर्ण. आणि त्याच्यात चटणी पण असते आणि मीठ पण असतं, त्यामुळे आपल्याला भातात जास्त मीठ घालायचं नव्हतं. आता चांगलं मिक्स करून घेऊया. सगळ्या भाज्यांना मसाले चांगले लागून गेले की आता आपण जो तांदूळ पाण्यातून काढून घेतला तर भात बनवून मोकळा मोकळा तो आता टाकूया. बघा, तुम्हाला भात हा दिसत आहे किती मोकळा मोकळा आला. आपण त्याला पाण्यातून गाळणीत पूर्ण गाळून घेतला. हे बघा किती छान आला आपला फ्राईड राईस, एकदम मोकळा मोकळा. पूर्ण फ्राईड राईस हा मिक्स करून घेऊया. 2 ते 3 मिनटं चांगला फ्राय करून घेऊया फुल गॅसवर. मस्तपैकी छान आपला हा फ्राईड राईस झाला आहे. आता थोडीशी कोथिंबीर घालूया आणि थोडं मिक्स करून घेऊया. झाला मग आपला फ्राईड राईस रेडी. नेहमी खिचडी खाऊन कंटाळा आला की तुम्हाला असं फ्राईड राईस बनवून खाता येईल. आता माझ्याकडे शेजवान चटणी नव्हती, पण रेड हॉट चटणी होती. मी ती थोडीशी वरतून घालणार आहे. ही ऑप्शनल आहे. ही तुमच्याकडे असली तर तुम्ही टाका, नाही तर स्किप करा. शेजवान चटणी ही चालेल. ही माझ्याकडे दुसरी होती पण मी टाकली. बघा तर मग झाला आपला फ्राईड राईस.
या मग खायला. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. आणि मी बाजारातून मंचुरियनही आणले होते. तर राईसमध्ये आपण मंचुरियन ठेवले 3-4 की मंचुरियन राईससुद्धा होऊन जातो, आहे की नाही. घरगुती